गोंदिया पोलीस भरती 2024मध्ये विचारलेला प्रश्न बघा. हा एवढा मोठा गुणाकार आहे आणि इकडे वजा हा गुणाकार आहे भागीला 30 गुणिला 16. तर तुम्हाला बहुतेक शिक्षक लोक हे काय सांगतील की यांचं फक्त कॅल्क्युलेटिव्ह आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. पण ह्याला आपल्याकडे घसरलं तिथं विसरलं ही एक पद्धत आहे. आपण त्यावरती एक व्हिडिओ मी आधी घेतलेला आहे. जर तो व्हिडिओ हवा असेल तर खाली मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे आणि त्यामध्ये आपण हा व्हिडिओ पहिले तो व्हिडिओ बघा, घसरलं तिथं विसरलं, आणि त्यानंतर ह्या मेथडचा एन्जॉय करा. या मेथडला म्हणजे किती लवकर तुम्ही हे गणित सोडू शकता बघा. घसरलं तिथं विसरलं ह्याच्यामध्ये आपण ठरवलं म्हणजे सांगितलेलं आहे मी की छेदामध्ये तुम्हाला 3 यायला नको. तर इथे बघा 3 ऑलरेडी आहे. 3 गुणिला 16 म्हणजे 16 48 किंवा यांच्या अंकांची घसरलं तिथं विसरलं मध्ये आपण काय करतो, अंकांची बेरीज करतो. सगळ्या अंकांची बेरीज करतो आणि जे अंकांची बेरीज ह्या उत्तरासोबत खालील दिलेल्या ऑप्शनसोबत मॅच होत असेल तीच आपण उत्तर मानतो. बेरीज म्हणजे जे काही दिलेलं आहे, गुणाकार असेल तर गुणाकार, भागाकार असेल तर भागाकार, ते सगळं उत्तर काढून यांच्या अंकाच्या बेरीजबरोबर मॅच करतो. तर पहिले 3 गुणिला 30 गुणिला 16 यांची जर तुम्ही गुणाकार जरी केला तर इथे येतं 48 म्हणजे 480. तर यांची बेरीज केली तर 12 येते. अंकांची बेरीज करायची फक्त आपल्याला, ठीक आहे. 12 आणि 12 म्हणजे काय, 1 आणि 2 3, म्हणजे असंही काढू शकता. किंवा 3 अधिक 0 3 गुणिला 1 अधिक 6 किती होतात 7, 7 त्रिक 21. ह्या अंकाची बेरीज किती आलेली आहे 3, ठीक आहे. तर आपल्याला अंकाची बेरीज खाली 3 नको आहे म्हणून काय करायचं, जे 3 फॅक्टर आहे म्हणजे 3ने ज्यानं भाग दिलेला आहे तो पहिले काढून घ्या. आपले सांगितलेलं आहे 3, 6 आणि 9 हे छेदात नकोच नको आहे आपल्याला कशाही करून. तर आपण काय करूया, 98 95 गुणिला 164 वजा 735 गुणिला 580 भागीला किती 30 गुणिला 16. तर आता इथे दोन्ही म्हणजे खाली आणि वरी 3ने भाग देऊ. तर ह्याला जर 3ने भाग दिला तर इथे येते 10. इथे आता खाली पूर्ण इक्वेशनला 3ने भाग दिला आहे, ह्याला पण पूर्ण इक्वेशनला 3ने भाग द्यावं, म्हणजे इथे पण तुम्हाला 3ने भागावं लागेल आणि इथे पण 3ने भागावं लागेल. कारण की इथे वजाचं चिन्ह आहे. वजा आणि बेरजेचं चिन्ह असेल तर तुम्हाला सेपरेट सेपरेट भाग द्यावा लागतो. जर गुणाकार असला असता तर एकदाच भाग दिला असता आपण. तर आता भाग देऊन घेऊ. 3 1 3, 3 1 3, खाली उरले 2, 3 9 27, खाली उरला 1, 3 6 18, खाली उरला 1, 3 5 15. इथे परत 3ने भाग देऊन घेऊ. 3 1 3, 3 2 6, खाली उरला 1, 3 4 12, खाली उरला 1, 15 झालेला आहे, 3 5 45. म्हणजे तुमच्याकडे काय आलेलं आहे 1965 गुणिला 164 गुणिला 245 आणि 580 छेदामध्ये 10 गुणिला 16. आता यांच्या अंकांची आपण डायरेक्ट बेरीज करूया. 1 आणि 9 किती होतात तर 10 होतात. जिथे 9 असेल तिथे तो गाळला तरी काही फरक पडत नाही बघा. ते मी तुम्हाला एकदम चार्टर डिटेल वाईज घेणार ना, त्यावेळेस तुम्हाला हा कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल की 9ची बेरीज करताना काही व्हॅल्यू नाही. कारण की 9 आणि 1 जर ॲड केला तर ही 10 होते आणि परत बेरीज एकच येते. समजा 9 आणि 6 ॲड केला किती होतात, 9 आणि 6 15 होतात. परत यांची बेरीज 6च होते. त्याच्यामुळे आपण 9 कॅन्सल जरी केला तरी काय फरक पडत नाही. तरीसुद्धा आपण इथे धरूया 10 आणि 6 16 आणि 5 21. 21 म्हणजे किती तर 2 आणि 1 3, म्हणजे 1965ला मी डायरेक्ट एक अंकी संख्या कशी लिहू शकतो 3. या सगळ्यांची बेरीज किती आलेली आहे 3 गुणिला यांची बेरीज करूया 6 4 10 आणि 1 11. 11 म्हणजे किती तर 1 आणि 1 2, तर 2 वजा इथे किती येणार आहे 4, किती आलेलं आहे 2 आणि 4 6, 6 आणि 5 11, 11 आलेलं आहे. परत इथे 2 आलेलं आहे गुणिला 8 आणि 5 13, 13 म्हणजे किती 1 आणि 3 4, छेदामध्ये 1 गुणिला 6 आणि 1 7. इथे बघा 3 दुनी 6 वजा 4 दुनी 8, छेदामध्ये किती आले 7. 6 मधनं आता ही मोठी संख्या आहे, 6 मधनं जर वजा 8 केले तर किती येतात वजा 2 येतात, छेदामध्ये 7. आता मी म्हणजे जो चॅप्टर घेतलेला आहे मागचा त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे जर वजाचं चिन्ह येत असेल तर आपण 9 मधनं ती संख्या वजा करतो अंश आणि छेद नेहमी 1 आणायचा प्रयत्न करतो आपण. तर आता इथं ऑलरेडी 9 वजाचं चिन्ह आहे. 9 मधनं 2 वजा केले म्हणजे 9 ठेवतो फक्त इथे,
तर इथे येतील 7/7. तर किती येणार आहे उत्तर 1. म्हणजे ह्या सगळ्या हे जे इक्वेशन आलेलं आहे ह्याचं घसरलं तिथं विसरल्याचा अंकांची बेरीज किती आलेली आहे 1. म्हणजे हे सगळं सोडवल्यानंतर ह्याचं उत्तर आलेलं आहे 1. तर आता असे संख्या यांची बेरीज करूया आपण की ऑप्शनची बेरीज करूया. ती 1 येतं आहे का बघूया आणि तेच तुमचं उत्तर असणार बघा. 5 आणि 1 6 आणि 1 7. म्हणजे हे तुमचं उत्तर नाही आहे. 6 आणि 4 10, 10 आणि 1 11 आणि 1 12. 12 म्हणजे काय 1 आणि 2 3. तर हाही उत्तर नाही आहे. तुम्हाला एक उत्तर पाहिजे बघा. 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11 आणि 1 12. 9 आणि 2 12. 12 म्हणजे किती तर 3. तर तुम्हाला उत्तर 1 पाहिजे. तर 3ही उत्तर नाही आहे. 6 आणि 2 8 आणि 9 आणि 1 10. 10 म्हणजे किती तर 1 अधिक 0 म्हणजे 1. आणि तुमचं उत्तर काय आहे 1. जरी तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून तुम्ही कॅल्क्युलेटरवरती सोडवलं तरी तुम्हाला ऑप्शन क्रमांक 2 हेच उत्तर भेटणार आहे. आता ह्याला दुसरी पण मेथड आहे. दुसरी म्हणजे काय तर फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन वाचवायचं असेल तर पहिले छेदाला भाग देऊन घ्यायचा. म्हणजे जे कॉमन असेल जसं की 98 95 आहे. समजा 98 95 आहे. जर तुम्ही 98 95 164 वजा 735 गुणिला 580 छेदामध्ये 30 गुणिला 16. आता ह्याला 4ने भाग जातो, ह्यालाही 4ने भाग जातो. म्हणजे इथे डायरेक्ट 4ने भाग द्या, ह्याला 4ने भाग द्या. 4 1 4 आणि 4 1 4. इथे 4ने भाग दिला. 4 1 4 खाली उरला 1 4 चूक 16 खाली उरले 2 4 5 20. आणि इथे परत 6ने भाग जातोय का बघा. 6ने भाग जात नाही पण 3ने भाग जातोय. म्हणजे इथे 3ने भाग द्या. 10 येतील. इथे 3ने भाग दिल्यानंतर किती आले होते 1965 आणि इकडे आले होते 245. तर फक्त एवढंच कॅल्क्युलेशन तुमचं वाचू शकतं. 1965 गुणिला 41. ह्याच्यामध्ये काहीच कॉमन नाही आहे. तुम्हाला एवढा गुणाकार तर करावाच लागणार आहे. 16 10 गुणिला 4 म्हणजे 40. तर एवढा गुणाकार तुम्हाला करावाच लागेल. ह्याच्या जागी तुम्ही डिजिटल सम म्हणजे ही जी आपण घसरलं तिथं विसरलं ही मेथड वापरलेली आहे. तिचासुद्धा उपयोग करू शकता. जर तुमचे काही डाऊट्स आहेत आणि माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा. तर ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमच्या गणिताचे प्रश्न मला पाठवू शकता. जे काही डाऊट आहेत जर व्हिडिओ अवेलेबल असेल तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ पाठवले जाईल. आपल्या यूट्यूब चॅनलला 1700पेक्षा जास्त व्हिडिओज अवेलेबल आहेत. जर कोणाला जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सिरीजची सुरुवात केलेली आहे आणि त्याची फीस फक्त 59 रुपये ठेवलेली आहे. जास्त फीस नाही आहे. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील त्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. त्या व्हॉट्सअप चॅनलवरती जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर राईट साईडवरती QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.